तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद येथे पत्रकार व पोलिसांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा. जळगाव जामोद, बुलडाणा समाजाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस व पत्रकार बांधवांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. याच भावनेतून जळगाव जामोद येथे संघर्ष वाहन चालक मालक युनियन संघाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम 10 जानेवारी 2026 रोजी डायमंड ट्रान्सपोर्ट समोर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि पोलीस स्थापना सप्ताह एकत्र साजरा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचा संयुक्त सन्मान सोहळा आयोजित झाल्याने सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास विविध तालुक्यातून पत्रकार, पोलीस अधिकारी आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जामोद येथे चालक मालक संघटना यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा आणि तसेच पोलीस दिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कार समारंभाला सर्व पत्रकार बांधव तसेच पोलीस अधिकारी या सर्वांनी येऊन आम्हाला जे संघटनेला जे एक बळ दिलं, येऊन त्यांनी एक आमचा जो सत्कार आम्ही केला तो स्वीकारला. त्याबद्दल मी चालक वाहन संघटनेच्या वतीने आपण सर्वांचे अभिनंदन करतो. यापुढे भविष्यात आम्हाला जे काही अडीअडचणी येतील त्या पत्रकार बांधवांकडून आमच्या सोडविण्यात याव्या. त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी पण भविष्यात आम्हाला सहकार्य करावे हीच मी आपल्या दोन्ही संस्थेकडून म्हणजे दोन्ही पत्रकार बांधव आणि पोलीस अधिकारी यांच्यावर अपेक्षा ठेवतो. आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या सुसज्ज पद्धतीने पार पडला असे मी जाहीर करतो. एक्सप्रेस न्यूज भारत नॅशनल टीव्ही चॅनलचे पत्रकार राजेंद्र ससाणे, अहिल्या न्यूजचे संपादक शिवदास सोनोने, उपसंपादिका सौ गीताताई सोनोने आणि कार्यकारी संपादिका सौ सरलाताई राजेंद्र ससाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील समस्त पत्रकार बांधव तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस व पत्रकारांना ट्रॉफी देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे उपस्थित मान्यवरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. वाहन चालक म्हणजे देशसेवेतील सैनिक. उनको ज़्यादा मान सम्मान मिलता था, उनकी बातें भी सुनी जाती थी. इसके लिए हमने सोचा कि हम हमारी यूनियन बनाएं महाराष्ट्र लेवल पर और हम खुद उसमें काम करें ताकि ड्राइवरों के लिए अच्छा काम हो सके, उनके लाइफ सुधर सके. जो तकलीफें ड्राइवरों को आती है उसका हम समस्याओं का हल निकालें, उसके लिए हमने यूनियन तैयार की है. और आज का जो प्रोग्राम लिया अभी ड्राइवर यूनियन की तरफ से प्रोग्राम है, महाराष्ट्र में सबसे पहला प्रोग्राम है. तो ये आपके दिमाग में कैसा आया, किसने सोचा है? हमको लियाकत भाई ने सुझाया कि भाई पत्रकारों का दिन चालू है और पुलिस स्थापना दिवस भी है, तो अपन ने एक प्रोग्राम इनके लिए लेना चाहिए. आपके इसके आगे की रणनीति कार्य क्या है? सबसे पहला कार्य कौन सा रहेगा अभी ड्राइवरों के लिए? आपकी संगठन का भी उद्घाटन आगे हम लोग ड्राइवरों को वर्दी दे रहे हैं, आइडेंटिटी कार्ड दे रहे हैं और 2 महीने के बाद में इन लोगों को हम 15-15 लाख रुपए का बीमा, एक्सीडेंटल बीमा बनाकर देंगे. शासन से क्या डिमांड है तुम्हारी? ऐसे कुछ आशाएं होंगी जो शासन से आप पूरी करना चाहते हैं ड्राइवरों के लिए? शासन ने लाइसेंस के ऊपर ड्राइवर को 15 लाख का एक्सीडेंटल बीमा देना चाहिए. इनको स्कूलों के अंदर इनके बच्चों को फ्री में पढ़ाई होना चाहिए. उसके बाद में इनको जो तकलीफें आती है वो दूर करना चाहिए. कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी वाहन चालक हा देशाचा सैनिकच आहे असे प्रतिपादन केले. दैनंदिन जीवनात तसेच देशाच्या दळणवळण व्यवस्थेत वाहन चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपले कर्तव्य बजावणारा चालक समाजाचा कणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की
वाहन चालकांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अपघात, वाहतूक नियम, कायदेशीर बाबी यामध्ये पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि पत्रकारांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. त्यामुळेच या तिन्ही घटकांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद हुसेन होते. प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष सय्यद जुनेद भाई, महासचिव अमजद खान, अब्दुल मोहीम, अब्दुल फिस, अनीस खान, जमौला खान, समीर खान मिर्झा, सुफिहान शेख, मुस्ताक मोहम्मद, मुदसिर शेख, जावेद सागर, प्रल्हाद आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून PSI मोहोळ साहेब, PSI सिरसाट साहेब, हेड कॉन्स्टेबल वेरुळकर साहेब, राजवीर सिंग राठोड, सुनील अग्निहोत्री यांची उपस्थिती लाभली. तसेच स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे फाउंडेशन मेंबर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी महासचिव जुनेद भाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे वाहन चालक मालक संघटना, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले असून सामाजिक सलोखा वाढीस लागल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.